शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल दिलेला आहे। निकाल काय आहे तो सर्वांसमोर आहे। या निकालाचं कायदेशीर विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि घटनेचे अभ्यासक श्रीहरी याणी आहेत। सर, हा निकाल आपण सगळ्यांनी पाहिला। खरं तर निकाल काही लागणार होता, त्याला सर्वोच्च न्यायालयात कुठलाही पक्ष जाणार हे काळ्या दगडावरची रेघ होती। भलेही अध्यक्षांनी कुठल्याही गटाच्या आमदाराला अपात्र केलेलं नसलं तरी निकाल कुठेतरी शिंदेंच्या बाजूने जातोय। या निकालाला कायद्याचे अभ्यासक म्हणून कसं बघताय? निकाल शिंदेंच्या दिशेने गेला हे खरं आहे, म्हणजे याच्याबद्दल काही वाद नाही। पण शिंदेंच्या दिशेने शिवसेना पक्ष कुठला ह्या मुद्द्यावर ठरवताना तो जो शिंदेंच्याकडे आहे तो खरा शिवसेना पक्ष आहे असा निकाल गेलेला आहे। इतर बाबतीत डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीत, व्हिपच्या बाबतीत याचा काही त्याच्यावर इफेक्ट होत नाही। ते दोन भिन्न गोष्टी आहेत। त्या शिंदेंच्या बाजूने निकाल जाण्याचं एक प्रमुख कारण, जे कायद्याचा अभ्यासक म्हणून मी आपल्यापुढे मांडू इच्छितो, याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्यांना हा मुद्दा तुम्ही डिसाईड करा असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते। विच इज द रियल शिवसेना पार्टी। खरं म्हणजे ह्या आमदारांनी व्हिप व्हायलेट केला का त्या आमदारांनी व्हिप ऐकला नाही का, किंवा ह्यांनी पक्ष सोडला का त्यांनी पक्ष सोडला, ह्या मुद्द्यांना ठरवताना शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवायची काही गरज नव्हती। पण सुप्रीम कोर्टाने म्हटलं नाही, जोपर्यंत तुम्ही ते ठरवत नाही तोपर्यंत कोणाचा व्हिप बरोबर आहे ते ठरवता येणार नाही, तोपर्यंत कोण लीडर आहे हे ठरवता येणार नाही, म्हणून ते सगळं ठरवा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं। मला विचारलं तर ह्या कॉन्ट्रोवर्सी करता ते ठरवायची काही गरज नव्हती। पण तथापि सुप्रीम कोर्टने ते म्हटलं आणि स्पीकर सुप्रीम कोर्टाच्या शब्दाच्या पलीकडे जाणं शक्य नव्हतं। ऑल्दो इन माय ओन लेवल as an advisor to the speaker, I had said that he need not listen to any of this and he could decide on his own. तरी देखील स्पीकरनी अत्यंत मोठा संयम दाखवला। सुप्रीम कोर्टाच्या भाष्याला बगल न देता त्या मुद्द्यांवर विचार करून मी निर्णय देईन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी निकाल द्यायला सुरुवात केली। त्यामुळे त्यांनी हे बंधनकारक समजलं की कोणता पक्ष हा शिवसेना आहे आणि तो कोणाच्या हाती आहे हे मला ठरवावं लागतं। हे ठरवत असताना उत्तर जे आलं ते उत्तर 3 निकष सुप्रीम कोर्टाने घालून दिले होते, ते प्लस एव्हिडन्स जो त्यांच्या पुढे आला, साक्ष पुरावे जे त्यांच्यासमोर आले, या बेसिसवर आलेलं उत्तर होतं की हे ठाकरे गटांचं बहुमत नाही आहे, आता ते शिफ्ट झालेलं आहे आणि ते आहे एकनाथ शिंदेजींच्या जवळ। त्याच्यामुळे त्यांची शिवसेना, जी खरी शिवसेना आहे ती त्यांची आहे असं इक्वेशन त्यांनी ॲक्सेप्ट केलं। सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा विपर्यास केला गेला आहे किंवा त्यांनी जे म्हटलं होतं त्याच्या पूर्णपणे उलट निकाल दिलाय असा आता ठाकरे गटाचे नेते आरोप करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं ते म्हणतात। तर या त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य तुम्हाला आढळतं? हे संपूर्णतः अयोग्य आहे असं मी म्हणणार नाही। याच्यामध्ये इन बॅलन्स पाहिलं तर काही काही मुद्दे असे दिसतात आपल्या डोळ्याला ज्याच्यामध्ये विपरीत घडलं असं वाटण्याची शक्यता असते। पण जेव्हा आपण ते नीट एक्झॅमिन करतो तेव्हा त्याच्यामधून निर्माण होणारं जे दृश्य आहे ते असं आहे। उदाहरणांनी दाखवतो तुम्हाला, म्हणजे आपल्या लक्षात येईल। पहिली गोष्ट तर ते म्हणाले होते की तुम्ही हे ठरवा, सुप्रीम कोर्टाने जे 3 निकष घालून दिले की पक्षाच्या घटनेमध्ये पक्षाची कार्यपद्धत काय आहे त्याच्यावरून जे काही घडलं ते योग्य घडलं का नाही घडलं। दुसरं म्हणजे पक्षश्रेष्ठींबद्दल बोलताना ॲक्च्युअल पार्टी हायरार्कीमध्ये किंवा जी पदं आहेत त्या पदांच्या रांगेमध्ये अधिकार कोणाकडे, कुठे मर्यादा आहे, कुठे काय आहे ह्याचं लक्षात घेऊन जे काही घडलं त्याचा व्ह्यू घ्या, हे ठरवा असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं।
जाता जाता सुप्रीम कोर्टाने हेही म्हटलं होतं की तुम्ही जरी मेजॉरिटीने डिटर्मिन करा असं आम्ही म्हणत नाही आहोत, म्हणजे कोणाकडे जास्त आकडे आहेत, पण जर गरज पडली तर तेही बघायला हरकत नाही. स्पीकर साहेबांच्याकडे जर तुम्ही तो निकालाचा अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की त्यांनी घटनेतून बघताना मला ह्याच्यावरून हे ठरवता येत नाही की कुठली शिवसेना आहे अशा एका कन्क्लुजनला ते आले. तसंच पक्षश्रेष्ठींची हायरार्कीकडे बघून कोणाला काय करता येतं हे मला ठरवता येत नाही अशा दुसऱ्या निष्कर्षाला ते आलेत. मग राहतो त्यांच्याकडे फक्त एक पर्याय, तो म्हणजे मेजॉरिटी कोणाकडे आहे ते बघण्याचा. आणि ते बघताना त्यांच्या लक्षात आलं की न्यूमेरिकल मेजॉरिटी ही एकनाथजी शिंदेंकडे आहे. पण त्यांनी त्यामुळे ठरवलं हे म्हणणं चूक राहील. जर तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे की एका विशिष्ट दिवसानंतर एकनाथजी शिंदेंकडे क्लिअर मेजॉरिटी होती आणि निर्विवाद आहे, आजपर्यंत तशीच आहे ती स्थिती, हे माहीत आहे आपल्याला. पण जर का घटनेत अशा पद्धतीने कोणी पार्टी हायजॅक करू शकत नाही अशा तऱ्हेचं जर काही प्रथा असती, प्रणाली असती, मेथड असता, तर मग असं म्हणता आलं असतं की जरी यांच्याकडे मेजॉरिटी आहे तरी हे बरोबर नाही झालं. याच्याकरता घटना जेव्हा त्या अभ्यास केल्या गेला तेव्हा स्पीकरने स्पष्ट दिसत होतं की ह्या पर्टिक्युलर ज्या गोष्टी घडल्या याच्याकरता शिवसेनेच्या घटनेत काहीही उत्तरं दिसत नाहीत किंवा या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने ते एक्झामिन केल्या जाईल किंवा कशा पद्धतीने त्याच्यावर ॲक्शन घेतल्या जाईल याच्याबद्दल इट इज कम्प्लिटली सायलेंट. एकनाथजी शिंदेंच्या करता 1999 सालची घटना ही त्यांनी बेस धरता, वेरॅज ठाकरेजी म्हणत होते त्याच्यानंतरची घटना दुरुस्ती झाली, मला वाटतं 2018 साली, ती धरा. माझा हाच प्रश्न आहे की मग ठाकरेंचं कुठे चुकलं की आपली घटना ही 2018ची ग्राह्य का धरली गेली नाही असा सवाल जो त्यांच्या पुढे. आणि याच्यावर स्पीकर साहेबांनी लंब भाष्य केलेलं आहे. ही घटना कधी तिथे पोहोचली, ही माझी घटना आहे हे जे तुम्ही म्हणता, तेव्हा ह्याला नुसतं तुम्ही म्हणता म्हणून कशाला ॲक्सेप्ट केल्या जाईल. ही ॲक्च्युअली घटना शिवसेनेची आहे की नाही हे ठरवण्याकरता एकच मार्ग असतो, इलेक्शन कमिशनकडे जी रजिस्टर्ड घटना आहे ती असते. मग तुम्ही जर तुमची बदल झालेली घटना रजिस्टर तिथे केली नसेल तर ती का म्हणून ग्राह्य धरायची. मग ही आमची घटना आहे हे जेव्हा तुम्ही म्हणता तर मग ते सगळंच तपासावं लागतं. केव्हा पास झाली, कोणी सह्या केल्यात, घटना दुरुस्ती करण्याचा कायदा तुमच्या घटनेत आधीच्या काय पद्धत दिलेली आहे त्या पद्धतीने ते केलं का नाही केलं, आणि हे सगळ्याची उत्तरं जर नाही 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 अशी आलीत तर मग हे कसं मान्य करायचं की नाही नाही ही घटना या पद्धतीने बदलल्या गेली. इट्स नॉट पॉसिबल टू डू दॅट. तसंच त्यांनी पलीकडे जाऊन घटनेबद्दल बोलताना आम्ही ह्या पत्रांनी ही घटना इलेक्शन कमिशनला पाठवली. मग ती पत्र पाहिली, 7 डॉक्युमेंट्स आहेत त्याची, एकाचाही दुसऱ्याशी संबंध लागत नाही. डॉक्युमेंट्समध्ये ह्या पत्राखाली आम्ही घटना पाठवतो असं कुठेच दिसत नाही. द स्पीकर सेज मी कशावरून विश्वास ठेवू की हो तुम्ही अशी अमेंडमेंट केली आणि ही घटना तुम्ही पाठवली, काहीतरी असायला हवं. आता याच्यातून एकच अर्थ निघतो की पक्ष जेव्हा अशी पावलं उचलतात तेव्हा कुठेतरी या पावलांना एक फार मोठं महत्त्व आहे हे विसरतात. केली असेल घटना दुरुस्ती, म्हणजे हे वादातीत आहे, एव्हिडन्सवरून त्यावेळेला कोण हजर होते, मग त्यांना बोलवा रे साक्षीमध्ये, मग ते साक्ष पुरावे करून दाखवा, पण हे काहीच केलं नाही त्यांनी स्पीकर पुढे. इफ दे वॉन्टेड टू एस्टॅब्लिश की नाही आमची या तारखेची घटना आहे. इवन सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या केसेसमध्ये जे कंपायलेशन दाखल केलं त्याच्यातसुद्धा भलती घटना आहे जी की यांची होत नाही. सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये म्हटलं आमच्या समोरचे कागदच आम्ही ग्राह्य धरू, आणि स्पीकर म्हणत होता की मी सगळ्यांना कागद देण्याची मुभा देतो. सुप्रीम कोर्टाने पुन्हा सांगितलं नाही नाही तसं करता येत नाही, तुम्हाला फक्त आमच्या समोरचेच कागद घ्यावे लागतील. किती हात बांधून ठेवलेत त्यांचे बघा. जर हॅड ही बीन अलाउड टू रिसीव्ह एव्हिडन्स ऑन पेपर्स अदर देन दोज दॅट वर फाईल्ड इन द सुप्रीम कोर्ट, वेगळं पिक्चर निर्माण होऊ शकलं असतं.
किंवा 2 पक्षकारांनी ठाकरे गटाच्या एव्हिडन्स देण्याच्या पलीकडे तिसरा माणूस उभा राहिला नाही तिथे. घटनेत अशी दुरुस्ती झाली, या पद्धतीने झाली, ह्या दिवशी झाली, हे हजर होते, हे हजर होते, हे हजर होते, हे त्यांना मी उभं करायची तयारी आहे माझी, त्यांना विचारून घ्या हे घटनेत दुरुस्ती झाली. काही नाही. नो फॅक्च्युअल वे ऑफ प्रूव्हिंग की अशी एक वेगळी घटना आहे ज्याच्यामध्ये हे असे वेगळे अधिकार आहेत. घटना दुरुस्तीत कायदेशीर सल्ला कुठेतरी कमी पडलाय ठाकरे गटात. कायदेशीर सल्ला म्हणण्यापेक्षा कुठेतरी राजकीय पक्ष, मी हे ठाकरे गटाशी सीमित ठेवत नाही, मी प्रत्येक राजकीय पक्षाबद्दल बोलतोय. कुठेतरी राजकीय पक्षांमध्ये गैरसमज आहे की आपला नेता सांगतो ती पूर्व दिशा आणि नेत्याच्याही पलीकडे कायदा असू शकतो आणि कायद्याखाली सगळं काही चालायला हवं, हे नाही. मग ते नाही, ते त्यांनी म्हटलं ना, मग ते तसंच आहे. या पद्धतीने जर आपण विचार केला, नो मॅन इज ग्रेटर दॅन लॉ जे आपण म्हणतो ते कशा करता म्हणतो, शेवटी कायदा हा सार्वभौम आहे आणि तुम्ही त्याच्या खालचे वागणारे लोक आहात. तुम्हाला त्याच्यामध्ये बसणारं तुमचं आचरण असायला हवं. तसं नसलं तर मग कॉन्सिक्वेन्सेस भोगावे लागतील. कधी निर्माण होतात, जेव्हा फाईट येते तेव्हा. वादच नसतो तेव्हा तसंच चालू राहतं. मग कोणी कोणाला विचारत नाही, नाही आमच्या घटनेत आहे, कोण जाऊन बघणार आहे खरंच आहे की नाही. मग मागे जाऊन कोण बघणार आहे, अहो पण हीच घटना तिथे रजिस्टर झालेली होती का, मग ही रजिस्टर झालेलीच्या व्यतिरिक्त आहे तर ही पाठवल्या गेली का तिथे. एक सोपी उदाहरणं असतात. मी जर म्हटलं की ही जमीन माझी आहे आणि तुम्ही म्हटलं नाही ही माझी आहे, तुम्ही म्हणतो का मी म्हणतो याच्या भरोश्यावर काय होणार आहे. रजिस्ट्रीमध्ये कोणाच्या नावे कागदपत्र आहे ते पाहायचं का नाही पाहायचं. आणि मग स्पीकरनी ते पाहिलं तर आश्चर्य दाखवायची काय गरज आहे. नाही आम्ही म्हणत होतो, इतके वर्ष आम्ही करत होतो. इथे माझा थोडासा सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्सवर आक्षेप आहे. फार निर्बंध घालून ठेवले. जितकी मोकळीक स्पीकरला हवी तेवढी त्यांना दिल्या न गेल्यामुळे निर्माण होणारी ही रिॲक्शन आहे. स्पीकर हा ह्या मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टाच्या समतोल न्यायाधीश आहे, त्यांच्या खाली नाही आहे. त्यांच्या व्हर्डिक्टच्या विरुद्ध एक लिमिटेड रिव्ह्यू ज्युरिस्डिक्शन सुप्रीम कोर्टाकडे आहे. त्याच्यामध्ये ते हे ऑर्डर रिव्ह्यू करू शकतील. पण सुप्रीम कोर्टने जर फॅक्टवर निष्कर्ष काढला, स्पीकरनी जर फॅक्टवर निष्कर्ष काढला असेल की ही घटना कधीच पोहोचली नाही इलेक्शन कमिशनकडे आणि इलेक्शन कमिशनकडे जी ऑथेंटिक घटना आहे ती हीच आहे, तर मग कशाच्या भरोश्यावर सुप्रीम कोर्ट म्हणणार नाही नाही तरी ती बघायला हवी होती. एकाही माणसाने जर पुरावा दिला नसेल की दुसरी घटना निर्माण झाली होती साहेब, तर कशाच्या भरोश्यावर सुप्रीम कोर्ट हे म्हणणार आहे. इट्स अ 2 वे सिस्टीम. तुम्हाला जर तुम्ही आदेश दिले तर ते पालन करावे लागतात. त्या आदेशाच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाहीत. मग बाहेरचं मटेरियल पाहायचं असेल तर ते कायद्यात कसं बसतं हे पाहावं लागेल तुम्हाला. हे जर पार्टी करायला तयार नसेल, आणि का तयार नाही आहे, कारण आत्तापर्यंत अनफॉर्च्युनेटली आपल्या देशात, आणि मी आत्ताचं नाही बोलत आहे, मी थेट नेहरूंच्या काळापासून मोदींच्या काळपर्यंत बोलतो आहे, लीडर किती मोठा याच्यावर पार्टीची स्ट्रेंथ ठरते. पार्टीच्या इंट्रिन्सिक कार्यक्रमावर किंवा पार्टीच्या इंट्रिन्सिक अबिलिटीवर लोक ती ठरवत नाहीत. दिस इज अ लार्ज फ्लॉ. पार्टींना हे लक्षात यायला पाहिजे की आपल्या घटनेला महत्त्व असतं, घटनेप्रमाणे वागायला महत्त्व असतं, घटनेबाह्य वागण्याला काय ॲक्शन घ्यायला पाहिजे ती घ्यायला पाहिजे. जर घटनेमध्ये शिवसेनेच्या नीट तरतूद असती की एखादा माणूस वेडावाकडा वागला तर त्याच्याविरुद्ध काय ॲक्शन घेते, हे जायचीच गरज नव्हती त्याच्या पुढे, तिथल्या तिथे निपटता आलं असतं. समजा एखाद्याने म्हटलं असतं नाही मी तर तुमचं ऐकायला तयार नाही, मी पार्टीचा हेड आहे, त्याच्याहीबद्दल काय करता येईल याच्याबद्दल जर काही व्यवस्था असती तर त्या व्यवस्थेने चालता आलं असतं. इन दी ॲब्सेन्स ऑफ दॅट हाऊ डू यू गो हेड बिकम्स अ मेजर प्रॉब्लेम. आणि याचा विचार पॉलिटिकल पक्षांनी करणं भाग आहे की आपल्या घटना या, मगाच कोणीतरी गमतीने मला विचारलं याचा अर्थ त्यांना चांगले वकील असायला हवेत. हे बरोबर आहे, ऑफकोर्स असायला हवेत, पण चांगल्या वकिलापेक्षाही पलीकडे जाऊन चांगला विचार असायला हवं. पार्टी आपण बनवतोय, लोकांच्या हिताकरता बनवतोय, आपण एका विचाराचे लोक बरोबर येऊन एका दिशेने जाण्याकरता बनवतोय, तर आपली घटना कशी असायला हवी, आपली काय अपेक्षा असायला हवी आपल्या मेंबर्सकडून की ते कसे वागतील, कसे वागणार नाहीत, त्यांना आदेश कशा दिले जातील, आदेशाचं उल्लंघन झालं तर काय करण्यात येईल, याच्याबद्दलची प्रणाली, याच्याबद्दलचं नियमावली
असायला हवी त्याच्यामध्ये. शिवसेनेच्या या संपूर्ण राजकीय नाट्यावरनं आता कुठेतरी घराणेशाही सुद्धा खरोखर पक्षातल्या नेत्यांना आणि सर्वसामान्य मतदारांना मान्य होते का, हा सुद्धा सवाल आहे. कारण की एकनाथ शिंदेंनी आता स्पष्टपणे भूमिका घेतली आहे की घराणेशाही आता मान्य होत नाहीये आणि ती आम्ही मोडीत काढली. परंतु ठाकरे अजूनही आपल्या त्याच भूमिकेवरती ठाम आहेत की शिवसेना ही आमचीच. हे हा एक डिबेटेबल प्रश्न आहे. याला दोन्ही बाजूंना सार्थ अशी कारणं दाखवता येतील. प्रामुख्याने डेमोक्रेसी याचा अर्थ घराणेशाहीशी तुम्ही लावू शकत नाही. जनमताचा कौल घेऊन जास्तीत जास्त जनमत ज्याच्या बाजूनी आहे तो. म्हणून सुप्रीम कोर्ट म्हणतं की जनमत काय हे तुम्हाला ठरवणं भाग आहे. आता जनमत ठरवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतील, पण आपल्याला जी पद्धत आपण घेतलेली आहे ती म्हणजे व्होट देऊन मेजॉरिटीने. इतर देशात वेगळ्या पद्धती आहेत. मी एवढ्याच करता सांगतोय की एखाद्याला जास्त मतं पडली म्हणून ते जनमत आहे असा काही भाग नसतो. बाकीच्या देशांमध्ये वेगळ्या पद्धतीने जनमत मोजलं जातं. पण आपल्याकडे जी पद्धत आहे ती अशी की ज्याच्याकडे जनमत आहे तो. जर ही पद्धत आपण घेतली तर ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली मी कोणाचा मुलगा किंवा माझा बाप कोण किंवा माझा आजा कोण याला फारसं महत्त्व उरत नाही. एक फुटहोल्ड म्हणून तुम्हाला त्या पार्टीशी तुमचे लागेबांधे दाखवण्याकरता आहे. या पलीकडे जाऊन त्या पार्टीच्या इतर 100 ग्रासरूट लेव्हलच्या वर्करनी केलेलं जे कार्य आहे ते डावलून मी एका विशिष्ट घराण्यात जन्मलो म्हणून मी हे अधिकारचं तत्त्व डेमोक्रेसीला अभिप्रेत नाही. विपरीत साहेबचा आर्ग्युमेंट सांगतो तुम्हाला. वकिलाची असण्याची ही गंमत असते, दोन्ही बाजू आर्ग्यू करता येतात. ऑपोजिट साईडचं आर्ग्युमेंट हे असू शकतं आणि हे रास्त आहे. ठीक आहे, मी अमुक बापाचा मुलगा आहे, तमुकाचा नातू आहे, तमुकाचा पणतू आहे, पण मी सुद्धा कोणी स्वतः आहे आणि मी काहीतरी केलेलं आहे, माझं कर्तव्य आहे, माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्याशिवाय आपण मुघल एम्पायर म्हणतो. बाबर आला, हुमायून निष्क्रिय होता, त्या मानाने अकबर थोडा बरा झाला, बाकीचे कमी जास्त प्रमाणात होत होत औरंगजेबपर्यंत आले, निकराचा लढवत गेला. सगळ्यात शेवटचा ज्याला आपण द लास्ट मुघल म्हणतो बहादूरशाह जफर, हा उत्तम कवी होता, गायनामध्ये इंटरेस्ट ठेवणारा होता, पण राज्यकर्ता म्हणून नील होता. पण ॲट द सेम टाईम 1857चं अपरायझिंग त्याच्या ध्वजाखाली झालेलं आहे. जो इतिहास मी शिकलो तो सांगतोय, नवीन इतिहासाबद्दल मला बोलण्याची हिंमत नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यात जात नाही. जर ह्या पद्धतीने पाहिलं तर आता ह्याच्यामध्ये हा वीक होता, पण तरी त्याचा मुलगा राजा झाला, पण तो तर चांगला राजा झाला. मग त्याचा पुढला मुलगा त्यांनी तर ताजमहाल बांधून दाखवलेले आहेत. तुम्ही वे करताना काय वे करणार? प्लस पॉईंट्स असतात, मायनस पॉईंट्स असतात. लोक ह्यांनी जर स्वतःचं राजकीय भांडवल हे फक्त आणि ओनली माझी फॅमिलीचा मी पुत्र आहे किंवा मुलगी आहे एवढं दाखवलं तर दॅट शुड बी अनॲक्सेप्टेबल. पण त्याचं स्वतःचं काही कर्तव्य असेल, स्वतःचं काही केलं असेल तर वाय शुड इट नॉट बी सो? किती उदाहरणं सांगू तुम्हाला. जसे बाळ ठाकरे इकडे तसे राज ठाकरेंचा स्वतःचा पक्ष आहे आणि ठाकून कमी आहे, जास्त आहे, कुठे नाही याच्यात मी जात नाही, पण ठाकून उभे आहेत ते नाही, अजून आहे मी. कर्तव्याबद्दल बोलून दाखवतात ते आणि ज्याप्रमाणे त्यांना अभिप्रेत आहे त्याप्रमाणे त्यांचं कर्तव्य चालतं. इन व्हॉट वे विल यू से की अजितदादांचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे? इतके वर्ष जे त्यांनी राजकारणात केलेलं आहे त्याला वेटेज तुम्हाला द्यावं लागतं. मग घराणेशाहीबद्दल बोलताना ह्या गोष्टींना स्थान कुठे आहे? वेन यू थिंक ऑफ इट यू मस्ट रिअलाइज की घराणेशाही हे काही असं काळ्या दगडावरची रेष नाही की असंच असायला हवं किंवा असं असायला नको. कमी जास्त प्रमाणात ते बघा. पात्रतेबद्दल निकष असायला हवेत, घराणेशाहीबद्दल नाही. अजितदादांचा तुम्ही विषय काढला, मी हा विषय घेणारच होतो. आता याच संदर्भात राष्ट्रवादीच्या सुद्धा निकालाकडे लक्ष आहे. तो मुद्दा सुद्धा इलेक्शन कमिशनकडे आहे, तो मुद्दा सुद्धा कोर्टात आहे, तो सुद्धा उद्या कदाचित अध्यक्षांकडे येणार. तर या निकालाचा जो शिंदेंच्या आणि ठाकरेंच्या बाबतीत शिवसेनेच्या बाबतीत अध्यक्षांनी दिला, अजित पवारांचं प्रकरण कितपत वेगळं आणि काय साम्य वाटतात याच्या?
अजित पवारांनी माफ करा पण मी त्यांच्या याचिका अजून पाहिल्या नाही आहेत. अजित पवारांनी व्हिपबद्दल कंप्लेंट केली आहे का हे मला माहीत नाही. मी थोडंसं तुम्हाला सांगतो की या संदर्भात अजित पवारांचा सुद्धा दावा सेम आहे. त्यांनी सुद्धा शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत की नाही, त्यांची निवड कायदेशीर आहे की नाही, ह्या सगळ्या दाव्यांवरती सवाल उपस्थित करत त्यांनी त्यांचं नेतृत्व नाकारलंय आणि आपणच आपल्याकडे शिंदेंप्रमाणे पक्षातलं सर्वात जास्त संख्याबळ आहे, त्यामुळे राष्ट्रवादी ही आपलीच आणि आपणच राष्ट्रीय अध्यक्ष असं त्यांनी जाहीर केलं. पण याला एकच मला काउंटर प्रश्न विचारायचा आहे. शरद बाबूंनी हे ॲक्सेप्ट केलं आहे का की नाही नाही त्यांचं म्हणणं चूक आहे आणि मीच खरा एनसीपी? दावा तोच आहे की राष्ट्रीय कार्यकारिणी आमची आणि आम्हीच, म्हणजे शरद पवार हेच नेते. त्याबाबत आयडेंटिकल दोघांच्या सिच्युएशन्स आहेत. ठीक आहे, तसं असेल तर सुप्रीम कोर्टाने जे निकष घालून दिलेले आहेत त्या निकषाच्या बेसिसवर हे ठरवावं लागेल की एन सी पीचा खरा पक्ष कुठला, त्यांचा खरा लीडर कुठला आणि मग व्हिप कुठला. हे जर व्हिपबद्दल प्रश्न असेल तर तो मुद्दा निर्माण होईल. हे दोन घटक तरी कॉन्स्टंट राहतील आणि हे घटक एस्टॅब्लिश करण्याकरता सुप्रीम कोर्टाने जे म्हटलेलं आहे की त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमधून याचा तपास घ्या, त्यांच्या पार्टीच्या हायरार्कीमधून याचा तपास घ्या आणि जरूर पडली तर मेजॉरिटीकडून घ्या. पण ती मेजॉरिटी नुसती हाऊसमधली मेजॉरिटी चालणार नाही. इट मस्ट बी अ मेजॉरिटी इन द पॉलिटिकल पार्टी. हा भाग जो आहे हा स्पीकरच्या ह्या डिस्कशनमध्ये आला नाही कारण त्या स्टेजला फॅक्ट्सवरच केस जात नव्हती. पण जर का दोघांनी दाखवली की आमची ही स्थिती आहे, लेटस से उदाहरणाकरता की शरद पवारजी दाखवतात आमच्याकडे 10 लोक आहेत आणि अजितदादा दाखवतात आमच्याकडे 20 लोक आहेत. पण हे 20 कोण तर लेजिस्लेटिव्ह हाऊसमधली मेजॉरिटी त्याच्या स्प्लिट. कायदा म्हणतो म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणतं, मी पर्सनली त्याच्याशी सहमत नाही आहे पण माझं मत गौण धरा. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की तुम्ही पार्टीच्या मेजॉरिटीमध्ये पाहायला पाहिजे, तुम्ही लेजिस्लेटिव्ह हाऊसच्या मेजॉरिटीमध्ये नका बघू. पुन्हा याच्यात दोन बाजूचे वाद असू शकतात, मी त्याच्यात जात नाही. पण इफ वी टेक दॅट तर मग पार्टीमध्ये अजितदादांचं वर्चस्व आहे का शरद पवारजींचं आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. हे ठरवण्याकरता नॉर्मल पद्धतीने पाहता जो काही जर त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये याची उत्तरं सापडत नसतील, जर त्याच्या पार्टी हायरार्कीमधून कोणाचे हे अधिकार होते काय होते त्याची उत्तरं स्पष्ट नसतील, तर मग तुम्हाला स्पीकरने ह्या बाबतीत एव्हिडन्सच्या बेसिसवर हे ठरवलं की नाही एकनाथजींकडे मेजॉरिटी आहे, तशा टाईपचा निर्णय एक्सपेक्टेड राहू शकेल. पण जर एव्हिडन्समध्ये विपरीत एव्हिडन्स आला, मी किंवा स्ट्रक्चरमध्ये जर असा एव्हिडन्स आला की नाही अशा तऱ्हेचं होऊच शकत नाही, जे पदसिद्ध आहेत ते शरद पवारजीच आहेत, तर मग अजितदादा विल लूज. तेव्हा त्यांच्याकडे असलेली ज्या उपलब्ध्या आहेत त्या एक्झामिन करून द स्पीकर विल हॅव टू कम टू अ कन्क्लुजन की ते कसं आहे. एव्हिडन्सचाही भाग राहील. जसं मी परवा कोणाला तरी सांगितलं की कोण खरं आणि कोण खोटं हे कोर्ट कसं ठरवणार. इट्स इम्पॉसिबल. एखादा खून घडला का नाही हे ठरवू शकाल तुम्ही, किंवा एखादी घटना घडली तर ती खरंच घडली का नाही घडली आणि काय घडली हे ठरवू शकाल. पण जे घडलंच नाही आहे, दोघांचे दोन पक्ष झालेले आहेत, शिवसेनेमध्ये काय एन सी पीमध्ये काय, प्रत्येक म्हणतो आम्हीच ते, हे ठरवणारे कोण? पब्लिक ठरवणार, तुम्ही आम्ही ठरवणार, जी इलेक्शन येईल त्याच्यात ठरणार ते. जेव्हा त्याच पक्षाचे दोन उमेदवार एकासमोर एक उभे राहतात तेव्हा निकाल लागतो कोण आहे आणि कोण नाही. ज्याला हिंदीत आपण दूध का दूध पाणी का पाणी म्हणतो ते तेव्हा होणार जेव्हा दूध आणि पाणी एकत्र तुमच्यासमोर ठेवण्यात येईल आणि म्हणण्यात येईल हे पिऊन पहा आणि सांगा याच्यात दूध आहे का पाणी आहे का काय आहे ते, तेव्हा होणार. कोर्ट्स कांट डिसाईड दिस. कोर्ट्स विल गो बाय सम नॉर्म, सम मेथड, कम टू सम कन्क्लुजन. पण ह्याच्या अंती काय
पब्लिक सांगेल ते. उद्या जर कॉर्पोरेशनची मुंबईमध्ये निवडणूक आली आणि शिवसेनेच्या कॅन्डिडेट्स उद्धवजीचे म्हणा किंवा एकनाथजींचे म्हणा एकमेकांविरुद्ध उभे राहिला, ताबडतोब कळतं कोणाचं आहे का, कुठल्या दिशेने गेलं आहे. तोपर्यंत प्रत्येकजण भाषणामध्ये माझीच आहे म्हणत फिरतो, त्यांनी काय होणार आहे. स्पीकर म्हणतात यांचे यांची नाही, त्यांनी काय होणार आहे. अल्टिमेटली जो निकाल लागेल त्याने ते जाहीर होईल. अगदी शेवटी तुम्ही म्हणताय शेवटी निकाल जो आहे तो जनता जनार्दन घेणार आहे, ते ठरवतील, तीच खरी शिवसेना आणि तेच खरे नेते राहतील. आता राहिला प्रश्न पक्षाचं नाव आणि चिन्ह. उद्धव ठाकरेंना तुर्तास जे उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना असं जे दिले ते तात्पुरतं आहे, इलेक्शन कमिशनने दिलेलं. तर या निकालांचा त्याच्यावर कितपत परिणाम होईल, त्यांच्याकडे आता काय पर्याय राहतील की त्यांना निवडणूक जी अपेक्षित होतं की आम्ही शिवसेना आहे त्यामुळे पक्ष चिन्ह पक्ष नाव हे आम्हालाच मिळालं पाहिजे, पण तसं आता सध्याचे जे निकाल लागत आहेत इलेक्शन कमिशन असू दे किंवा अध्यक्षांनी घेतलेला निकाल, उद्धव ठाकरेंपुढचे काय पर्याय राहतील. ह्याच्याकरता जितका सखोल अभ्यास सिम्बॉल्स रूल्सचा करायला हवा तेवढा माझा नाही आहे, पण तरी देखील तुम्हाला जे मला समजतं ते सांगतो. मला या पक्षाचं सिम्बॉल हवं आहे किंवा मला या पक्षाचं नाव वापरायचं आहे अशी डिमांड आता सध्याच्या स्थितीत फक्त एकनाथजी शिंदेंना करता येईल. ठाकरेंना म्हणावं लागेल की यांना देऊ नका कारण आमचं आहे, आम्हाला द्या ते म्हणू शकतात पण त्याला आधार त्यांना देता येत नाही. त्यांना हा जो निर्णय झाला हा ऑफ नेसेसिटी सुप्रीम कोर्टात चॅलेंज करावं लागेल, स्टे मागावं लागेल या निर्णयावर, ॲटलिस्ट लिमिटेड फॉर द पर्पज ऑफ इलेक्शन कमिशन डिसाइडिंग द मॅटर. कदाचित सुप्रीम कोर्ट पुन्हा त्याच्यात आदेश देतील इंटरिम नेचरचे किंवा देणार नाहीत, पण जर नाही दिलेत तर आजच्या मिनिटाला मला नाही वाटत यांना त्याची डिमांड इलेक्शन कमिशन पुढे करता येईल. आणि ती जरी केली तरी इलेक्शन कमिशन या लास्ट डिक्लरेशनचा इफेक्ट लक्षात घेऊन डावलू शकणार नाही. इलेक्शन कमिशन ही स्वतः ही एक घटनात्मक व्यवस्था आहे, इट्स अ कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनरी. जसे आपले स्पीकर इज अ कॉन्स्टिट्यूशनल ऑफिशियल. ही इक्वेशन्स लक्षात घेता एक दुसऱ्याच्या समतोल आहेत. मी यांचं मानतच नाही किंवा मी यांचंच ऐकेन त्यांचं ऐकणार नाही असा वाव नसतो. इट विल हॅव टू गिव्ह ड्यू रिस्पेक्ट टू दिस. मग ह्याच्यातला जर डिफरन्स असेल तर तो फक्त सुप्रीम कोर्ट सोडवू शकतं, म्हणून सुप्रीम कोर्टाकडे जाण्याला काही ऑप्शन नाही आहे त्यांना. व्हीपच्या बाबतीत सुद्धा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. प्रतोद म्हणून त्यांनी भरत गोगावले जे शिंदे गटाचे आहेत त्यांना मान्यता दिली आणि सुनील प्रभू यांना नाकारलं, कारण की सुनील प्रभू हे होते परंतु जेव्हा बंड झालं आणि शिंदेंनी सांगितलं माझी शिवसेना त्याच्यानंतर ते प्रतोद राहत नाही असं म्हटलं. तर ठाकरे गटाचा असा आरोप आहे की सुप्रीम कोर्टानं काहीतरी वेगळंच सांगितलेलं, त्यांनी आम्हाला मान्य केलेलं आणि तुम्ही आम्हाला अमान्य कसं करता. मग आता व्हीप कोणाचा मानायचा आगामी काळात किंवा आगामी अधिवेशनात. मग ठाकरेंचे जे आमदार आहेत तर त्यांना तो गोगावलेंचा व्हीप लागू होणार की कसं काय. तुमच्या प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत, मी आत्ता ह्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो. आजच्या मिनिटाला अजूनही खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे असं स्पीकरने डिक्लेअर केलं आहे. पर्यायाने ठाकरेंची शिवसेना ही शिवसेना नव्हे हे क्लिअर आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंच्या व्हीपला दुसऱ्या शिवसेनेने ओबे करायची काहीही गरज नाही आणि यांना त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेण्याला वाव नाही, कारण ते तुमच्यातले नाहीच हे डिक्लेअर झालेलं आहे. एक्झॅक्टली मिरर ऑपोजिट सिच्युएशन त्यांना अवेलेबल होते. यांनी काढलेला व्हीप शिंद्यांच्या माणसांनी उभे करायची काही गरज नाही आणि त्याच्यामुळे हे शिंद्यांच्या माणसाला अहो तुम्हाला आम्ही डिस्क्वालिफाय करतो म्हणण्याची काही प्रयोजनच नाही, स्कोप नाही त्याच्याकरता. देअरफॉर इन धिस सिच्युएशन ह्या प्रश्नाला प्रत्येक जणाचं व्हीप स्वतःच्या लोकांवर लागू होईल, इतरांवर लागू होणार नाही. हे एक झालं. पण जो दुसरा प्रश्न जो निर्माण होत होता तो तुम्ही जो आधी रेफर केलात की सुप्रीम कोर्टने म्हटलं होतं की भरत गोगावलेंचं हे 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 अनेकदा आपल्या लक्षातून जातं की हे सुप्रीम कोर्टाचं प्रायमा फेसी ऑब्झर्वेशन आहे. इट्स नॉट अ फायनल ऑब्झर्वेशन.
जर ते फायनल ऑब्झर्वेशन असतं तर राजा त्याच वेळेला त्यांचा निकाल असता की ह्या लोकांनी व्हिप तोडलेला आहे म्हणून. दे डोंट गिव्ह दॅट जजमेंट. ते म्हणतात हे अशी पद्धत आम्हाला दिसते, पण तुम्ही हे एक्झामिन करा, तुम्हाला हे ठरवायचं आहे. आता त्या एक्झामिनेशनमध्ये जर स्पष्टपणे विपरीत एव्हिडन्स आला, विपरीत फॅक्ट्स आल्यात, तर इट इज इम्पॉसिबल फॉर द स्पीकर टू से पण तुम्ही असं म्हटलं म्हणून फॅक्ट्सला मी जाऊ देतो आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी देतो. दॅट वुड बी अन इम्पॉसिबिलिटी. त्याच्यामुळे ह्याच्यात वावगं काही नाही झालं आहे. सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हे डिसाईड करायला हवेत मुद्दे म्हणताना एक इलस्ट्रेशन म्हणून म्हणा किंवा एक बॅकग्राऊंडचं त्यांचे विचार म्हणा म्हणून ते मांडलेलं आहे. यू कॅनॉट टेक दॅट ॲज अ फायनल ज्युडिशियल कन्क्लुजन रिच्ड बाय द सुप्रीम कोर्ट. इट वॉज नेव्हर सो. आता आपली जी चर्चा झाली किंवा तुम्ही जे समजावून सांगितलं त्यानुसार मी फक्त दोन गोष्टी समजलो की सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला होता त्याच्या अधीन राहूनच अध्यक्षांनी निकाल दिलेला आहे. त्यामुळे विरोधक म्हणजे ठाकरे गट जे सांगतायत की तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केलं वगैरे, त्याला काही अर्थ राहत नाही. उलट त्याच्या पलीकडे जाऊन जर सुप्रीम कोर्टानं त्यांना मुभा दिली असती तर कदाचित निकाल वेगळा लागू शकला असता. तुमचं दुसरं म्हणणं बरोबर आहे. जर सुप्रीम कोर्टाने जास्त वाईडर प्रॉपोजिशन्स ओपन ठेवले असते तर स्पीकरला दुसऱ्या गोष्टी लक्षात घेता आल्या असत्या. पण पहिलं जे तुमचं म्हणणं आहे ते काही इतकं संयुक्तिक मला वाटत नाही की सुप्रीम कोर्टाला हेच करणं जे आहे हे त्यांना करावं लागलं. सुप्रीम कोर्टाने जे स्पीकरना डायरेक्शन दिले, माझं वैयक्तिक मत आहे ॲज अ लॉयर की ह्या पलीकडे देखील ॲक्शन्स पॉसिबल होत्यात. का? कारण स्पीकर हे सुप्रीम कोर्टाच्या खाली येत नाहीत. ही इज पॅरलल टू द सुप्रीम कोर्ट. त्यांनी जर म्हटलं असतं की आपण म्हणता ते योग्य आहे, मी त्याचा जरूर विचार करीन, पण मी इतर गोष्टींचाही विचार करणार आहे, नथिंग कुड हॅव स्टॉप्ड हिम फ्रॉम डुईंग सो. The scope of the jurisdiction of the speaker cannot be limited by what the Supreme Court thought he should do in this case. याच्यावर मला वाटतं it is open to the ठाकरे group to possibly take up an angle saying की त्यांनी इतकी झापडं लावून जे पाहिलं आणि त्याला जे कारण सांगितलं की तुम्ही म्हणता म्हणून मी हे असं बघतोय. दुसरीकडे असं आहे की ठाकरेच सारखे जात होते की अध्यक्ष वेळ काढतायत खूप वेळ घेतात. बुक्क्याचा बार आहे, आता बोलू शकत नाहीत. त्यावेळेला जेव्हा गोड लागलं तेव्हा गोड लागलं, आता तिखट लागते तर त्रास होतोय. त्याच्यामुळे तुम्हाला हे आपण या बोटाची थुंकी त्या बोटावर करण्यासारखं आहे. हाऊ डू यू फिगर इट आउट? सुप्रीम कोर्टाला तुम्ही मागितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं, पण ते बरोबर आहे का चूक आहे याचा विचार करताना दुसऱ्या एखाद्या केसमध्ये, कदाचित ह्या केसमध्ये सुद्धा ही एक सक्षम आर्ग्युमेंट होऊ शकते की स्पीकरनं हे जे जखडून ठेवण्यात आलं की ह्या लाईन्सवर विचार करा, हे कितपत शक्य आहे. नक्कीच जसं श्रीहरी यांनी अतिशय स्पष्टपणे आणि मुद्देसूदरित्या सांगितले की अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयानं त्यांना ज्या मर्यादा किंवा त्यांना जे मटेरियल उपलब्ध करून दिलेलं होतं त्यानुसार त्यांनी घेतलेलं आहे. मात्र कोर्ट काहीही निर्णय घेऊ दे, अध्यक्ष काहीही निर्णय घेऊ दे किंवा दोन्ही गट दावा काही सांगू देत, शेवटी निर्णय जो आहे तो जनतेच्याच दरबारात होणार आहे. जनता जनार्दनच शेवटी ठरवेल की शिवसेना कोणाची आणि भविष्यात कदाचित राष्ट्रवादी कोणाची. त्यामुळे आगामी निवडणुकीत जेव्हा हे दोन्ही गटाचे किंवा एकाच पक्षातल्या दोन्ही गटांचे नेते आमने सामने जनतेच्या पुढे उभे राहतील तेव्हा जनताच आपला निकाल देईल आणि त्यानंतरच पक्ष, नाव, चिन्ह या सगळ्या गोष्टींना खरोखर अर्थ उरतो का, की जी मूल्य आहेत जी आजपर्यंत पारंपरिकरित्या मतदारांनी पाहत आलेली आहेत आणि जी फॉलो करत आलेली आहेत त्याला महत्त्व मिळतं, हे आगामी निवडणुकीनंतरच आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामन सचिन शिंदे समेर राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.